गणेशोत्सवामध्ये अनेक घरांमध्ये उकडीचे मोदक बनवले जातात, परंतु काही जण गव्हाच्या पिठाचे मोदक सुद्धा बनवतात। खास करून गौरी गणपतींच्या वेळेस हे मोदक बनवले जातात। हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवताना पुरणाचा अंदाज व्यवस्थित असावा लागतो। हे मोदक कसे बनवायचे आणि या मोदकांच्या पाकळ्या व्यवस्थित कशा करायचा याचा रेसिपी व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। माझं नाव योगिता यशवंत परब। मी आज तुम्हाला तळलेले मोदक दाखवणार आहे। तळलेल्या मोदकाची पारी बनवण्याचं साहित्य: मैदा, कणिक, रवा, तूप, मीठ आणि दूध। मोदकाचं सारण बनवण्याचं साहित्य: ओलं खोबरं 2 वाटी, 1 वाटी गूळ, ड्रायफ्रूट, खवा आणि वेलची। खवा थोडा परतून घालायचा। आपण सारण बनवत आहोत, त्यासाठी पहिलं तूप 2 चमचे, ड्रायफ्रूट टाकायचं, गूळ तळावून गरम झाला, वितळला की ओलं खोबरं टाकायचं। जरा गूळ वितळण्यासाठी झाकण ठेवायचं। परत सगळं बोलू नाही, आता गॅस जरा बारीक करून ठेवायचा। जरा गॅस थोडा मोठा करायचा। हे सगळं थोडं पाणी येतं ना, ते कमी व्हायला पाहिजे। अशा प्रकारे आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करू। पारीसाठी लागणारं पीठ आहे मळलेलं। याच्यामध्ये कणिक, मैदा, रवा आणि तूप, मीठ टाकलेलं आहे। तशाप्रमाणे हे गोळा तयार केलेला आहे। पीठ मळून घेऊया। छोटे छोटे गोळे करून घेते। गोळे करून झाले, आता आपण लाटूया। त्याला तेल वगैरे काही लावायचं नाही। पातळ लाटून घ्यायचे। आता आपण या पारीमध्ये सारण भरतोय। आता सारण भरून झालं, त्याला कळ्या देऊया। थोडस दूध लावायचं। कोकणामध्ये गौरी गणपतीला तळलेले मोदक करायची प्रथा आहे। मोदक बनवून तयार झाले, आता आपण तेल तापायला ठेवले, तळायला घेऊया। आपले मोदक तळून आता झालेले आहेत, प्लेट मध्ये काढूया। मोदक झाल्यानंतर आपल्याला एक करंजी करावी लागते। ती का तर बहीण भाऊ असं याच्यात धरलं जातं, म्हणून मी करंजी करते। अशा प्रकारे आपले तळणीचे मोदक तयार आहेत। तर अशा पद्धतीने आपले गव्हाच्या पिठाचे किंवा तळणीचे मोदक तयार झालेले आहेत।
तुम्ही सुद्धा तुमच्या बाप्पासाठी नैवेद्य म्हणून हे बनवू शकता. साक्षी पाटील, लोकल 18, ठाणे.